नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने आता पीक विमा वाटपाची घोषणा केली आहे. मित्रांनो, आता या जिल्ह्यात शेतकऱ्यांना आजपासून पीक विम्याचे वाटप सुरू झालेले आहे. तर मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, पीक विमा कंपनीने दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू केले असून एकूण 47,12,000 शेतकऱ्यांना हेक्टरी 35,000 रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. आतापर्यंत पीक विमा कंपनीने एकूण 1,900 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. तर शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे. जिल्हानिहाय वाटपाचा आढावा घेतल्यास बीड जिल्ह्याने सर्वाधिक लाभार्थी आणि निधीचा विक्रम नोंदवला आहे. या जिल्ह्यातील 7,70,000 शेतकऱ्यांना 241 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात 3,50,000 शेतकऱ्यांना लाभार्थी शेतकऱ्यांना 155 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 2,31,000 शेतकऱ्यांना 160 कोटी रुपये मिळणार आहेत. जालना जिल्ह्यातील 3,70,000 शेतकऱ्यांना 160 कोटी रुपये मिळणार आहेत. लातूर जिल्ह्यातील 2,19,000 शेतकऱ्यांना 244 कोटी रुपयांचे वाटप होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 1,82,000 लाभार्थी शेतकऱ्यांना 111 कोटी रुपये मिळणार आहेत. अकोला जिल्ह्यातील 1,77,000 शेतकऱ्यांना 98 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ खात्यात जमा करावी असे भारतीय कृषी विमा कंपनीने निर्देश करण्यात आले आहेत. त्यानुसार बीड जिल्ह्यातील 6,59,000 शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात सर्व शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम रक्कम खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. अग्रिम पीक विमा रक्कम वाटपास जिल्हास्तरीय समितीने मंजुरी देण्यात आली आहे. या अनुषंगाने 9 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत व्यापक स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी विमा संरक्षित क्षेत्राच्या 25% पेक्षा जास्त नुकसानीच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे सॅम्पल सर्व्हेचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पीक विमा निहाय क्षेत्राचा अहवाल समितीस विमा कंपन्यांच्या वतीने सादर करण्यात आला होता. त्यामुळे समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये पिकाच्या उत्पादनामध्ये 50% पेक्षा जास्त घट अपेक्षित आहे. त्यामुळे समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी 50% परतावा देण्याचे निर्देश केले होते. पीक विमा कंपनीकडून अग्रिम रक्कम मंजूर करण्याबाबतही कार्यवाही झाली आहे. तर आता शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 35,000 रुपये रक्कम मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सप्टेंबर 2024 या महिन्यात अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या 7,83,915 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने 812 कोटी 38 लाख रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 5,56,302 शेतकऱ्यांना 604 कोटी 38 लाख 37,000 रुपये रक्कम वाटप केले जाणार आहे. आणि ही माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे. माहिती अपलोड झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली होती. यात खरीपातील जिरायती, बागायती व बहुवार्षिक पिकांसह शेत जमिनीचे 5,96,917 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते. पीक विमा कंपनीने दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू केले असून एकूण 48,12,000 शेतकऱ्यांना हेक्टरी 35,000 रुपयांचे वाटप केले जाणार आहे. ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डेबिटीमार्फत जमा केली जाईल. आतापर्यंत पीक विमा कंपनीने 1,900 कोटी रुपयाचे वितरित करण्याचे मान्य केले आहे. तर ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. अखेर मंगळवारी शासनाने राज्यातील 13 जिल्ह्यातील 26,40,240 शेतकऱ्यांचे 20,24,720 हेक्टरवर झालेल्या नुकसानीसाठी 2,920 कोटी 57,50,000 रुपये रक्कम देण्यास मंजुरी दिली आहे. कोणत्या तरतुदीमधून निधीचे वितरण करायचे याविषयी शासन निर्णय स्पष्टता देण्यात आली आहे. विशेष करून सप्टेंबर, जून, जुलै, ऑगस्ट व ऑक्टोबर या महिन्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी नुकसानग्रस्तांच्या मदतीचे वाटप केले जाणार आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार 75% विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बोलताना दिली आहे. सन 2024 या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांचे पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याची दुप्पट रक्कम 35,600 रुपये मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची KYC केली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही दुप्पट रक्कम
जमा होणार आहे आणि मित्रांनो ही रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, कारण आता त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. मित्रांनो फार दिवसातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.